नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पीच्या या डिपॉझिटच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खरं तर आपण पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये डिपॉझिटबद्दल सखोल माहिती पाहिली। नेमके डिपॉझिट म्हणजे काय, कोणती कंपनी डिपॉझिट स्वीकारते, कोणती कंपनी डिपॉझिट स्वीकारू शकत नाही, टर्म्स अँड कंडिशन कोणत्या असतात ज्या की कंपनीला डिपॉझिट स्वीकारताना फुलफिल करावे लागतात। आता या लेक्चरमध्ये आपण कंपनी जी डिपॉझिट स्वीकारते त्याची प्रोसेस काय असते ते आपण याच्यामध्ये सखोल माहिती पाहणार आहोत। पहा, ज्यावेळेस कंपनीला डिपॉझिट स्वीकारायचे असते तेव्हा त्या कंपनीला काही प्रोसेस पूर्ण करावे लागतात, त्या प्रोसेसनं जावं लागतं। पहा, आता कंपनी लोकांकडून पैसे घेते, लोकांकडून पैसे स्वीकारते, तर असं नसतं की डायरेक्ट लोक त्यांच्यामध्ये पैसे जमा करतील, त्याला काही प्रोसेस लागतात। ती प्रोसेस पूर्ण केली तरच कंपनी त्यांच्याकडून पैसे घेऊ शकते, अदरवाईज नाही। मग पहिली प्रोसेस काय असते तर त्याच्यामध्ये अगोदर बोर्ड मीटिंग घ्यावी लागते, त्या कंपनीला बोर्ड मीटिंग घ्यावी लागते। मग ही बोर्ड मीटिंग कुणाची असते तर कंपनीचे जे डायरेक्टर असतात त्या डायरेक्टरची बोर्ड मीटिंग असते। ही बोर्ड मीटिंग कंपनीमध्ये कंपनीचे डायरेक्टर म्हणजे संचालक मंडळ घेतात, संचालक मंडळाची सभा याला म्हटलं जातं। आणि या सभेमध्ये कोणते काय संमत केलं जातं त्याच्यामध्ये डिटेल्स, अमाऊंट ऑफ डिपॉझिट, जी डिपॉझिट स्वीकारायची आहे त्याची अमाऊंट किती असेल किंवा किती रुपयाची डिपॉझिट स्वीकारायची ही त्याच्यामध्ये माहिती असते। त्याच्यानंतर फक्त संचालक मंडळाची सभा झाली आणि त्याच्यामध्ये अमाऊंट ठरली असं नाही, तर त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे कंपनीचे मेंबर्स असतात, मेंबर्स हे कंपनीचे खरे ओनर असतात, म्हणजे तेच शेअर होल्डर असतात। त्या शेअर होल्डरची मीटिंग देखील त्यानंतर होणार असते। मग त्या शेअर होल्डरची जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगची तारीख निश्चित करणे, किती तारखेला होणार आहे, कोणत्या दिवशी होणार आहे, त्यांना लेटर कधी पाठवणार, ही सर्व माहिती या संचालक मंडळाच्या सभेत म्हणजे त्या बोर्ड मीटिंग मध्ये ठरली जाते। त्यानंतर 2 नंबरला जनरल मीटिंग घेतली जाते। ही जनरल मीटिंग शेअर होल्डरची असते आणि त्या शेअर होल्डरच्या मीटिंग मध्ये काय ठरलं जातं तर शेअर होल्डरच्या मीटिंग मध्ये जे काही डिपॉझिट स्वीकारायचे असतील त्या डिपॉझिट बद्दल अप्रूव्हल त्यामध्ये काढलं जातं, ते अप्रूव्हल ऍक्सेप्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये स्पेशल रिझोल्युशन म्हणजे स्पेशल एक ठराव संमत केला जातो की जेणेकरून आपल्याला कोणती डिपॉझिट स्वीकारायचं असेल तर कोणती अडचण येणार नाही, त्यासाठी सभासदांचे म्हणजे मेंबरचा ठराव असणं आवश्यक असतो। ठीक आहे, दुसरी स्टेप झाल्यानंतर परत एकदा बोर्ड मीटिंग घेतली जाते संचालक मंडळाची, म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरची परत एकदा मीटिंग। ठीक आहे, आता तुम्ही म्हणताल की अगोदर मीटिंग झाली होती, नंतर मेंबरची मीटिंग झाली जनरल मीटिंग, नंतर परत बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग कशासाठी, तर पहा अगोदर मीटिंग झाली होती की आपल्याला डिपॉझिट किती स्वीकारायचे, त्याची अमाऊंट किती, आणि संचालक मंडळ त्याच्यामध्ये असं ठरवतात की जनरल मीटिंग कधी होणार, कोणत्या दिवशी होणार, ती तारीख या पहिल्या मीटिंग मध्ये ठरली। तिसऱ्या मीटिंग मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या तिसऱ्या मीटिंग मध्ये असं ठरतं की तुम्हाला तो ऍडव्हर्टाइजमेंटचा ड्राफ्ट कसा बनवायचा, कधी बनवायचा, ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा सर्क्युलर आपण मेंबर्ससाठी काढतो तर ऍडव्हर्टाइजमेंट आपण पब्लिकसाठी काढतो। आपण ही प्रोसेस जी पाहतोय ते प्रोसेस पब्लिक आणि मेंबर दोन्हीसाठी देखील पाहतोय। ज्यावेळेस कंपनी लोकांकडून ठेव स्वीकारते त्यावेळेस त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश करावी लागते, आणि ज्यावेळेस कंपनी मेंबर्स कडून ठेव स्वीकारते त्यावेळेस कंपनीला सर्क्युलर पब्लिश करावं लागतं। मग दोन्ही सिच्युएशन मध्ये कंपनीचे जे डायरेक्टर असतात ते काळजी घेतात की त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस पब्लिश करायची त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा ड्राफ्ट कसा असावा, त्या सर्क्युलरचा ड्राफ्ट कसा असावा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोसेस काय केली जाईल, आणि जी पुढची प्रोसेस आहे ही सर्व पुढची प्रोसेस या तिसऱ्या मीटिंग मध्ये ठरली जाते। त्याच्यानंतर त्याच्यावर डायरेक्टरच्या साईन, जे कंपनीचे डायरेक्टर वगैरे असतात, संचालक मंडळ असतात, त्या संचालक मंडळाचे त्याच्यावर साईन होणं गरजेचं असतं। त्याच्यानंतर चौथा पॉइंट असतो अपॉइंटमेंट बँकर, बँकरची अपॉइंटमेंट। बँकर म्हणजे काय, बँकर म्हणजे बँक, कंपनीची एक शेड्यूल बँक असते की जी बँक जे डिपॉझिट होल्डर होणारे असतात ते डिपॉझिट होल्डर त्या बँकेमध्ये पैसे जमा करतात। मग ती कंपनीची कोणती शेड्यूल बँक आहे ती बँक देखील नेमणं गरजेचं असतं, मग ते नेमण्याचं काम देखील कंपनीचे डायरेक्टर करत असतात। ठीक आहे, कोणत्याही अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाही तर सेपरेट त्यांना एक बँक नियुक्त करावी लागते आणि त्यामध्ये डिपॉझिटचे पूर्ण त्याच अकाउंटला पैसे जमा करावे लागतात, म्हणजे बँकेची नियुक्ती करणे ही देखील एक प्रोसेस आहे।
आपण कायद्याचा विषय पाहतोय की कशा प्रकारे कंपनी ऍक्ट 2013 रूल 73 टू रूल 76 पर्यंत हे सर्व प्रोसेस दिलेली आहे. या प्रोसेसनेच कंपनी काय करू शकते, लोकांकडून ठेव स्वीकारू शकते. अदरवाईज या प्रोसेसच्या व्यतिरिक्त कंपनी ठेव स्वीकारू शकत नाही. त्याच्यानंतर 5वा पॉइंट आहे ऑब्टेन क्रेडिट रेटिंग. आता क्रेडिट रेटिंग म्हणजे काय, ज्यावेळेस कंपनी एखाद्या क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून क्रेडिट रेटिंग घेते. आता क्रेडिट रेटिंग घेते म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या कर्जाची गरज असते आणि आपण बँकेकडे जातो. बँकेकडे गेल्यानंतर बँकेवाले आपला लगेच कर्ज देत नाही, तर अगोदर आपला सिबिल चेक केला जातो. सिबिल का चेक करतात, तर तुम्ही अगोदर कोणतं कर्ज घेतलं आहे का, बरं ते कर्ज घेतलंय तर वेळेवर त्याची परतफेड केली आहे का, परतफेड केली तर मग तुमचा सिबिल किती स्कोर येतो. जर चांगला स्कोर येत असेल तर तुम्हाला कर्ज त्या बँकेतून मान्य होतं, सँक्शन होतं. तसंच तुम्हाला आता ही कंपनी जी आहे, ही कंपनी लोकांकडून शॉर्ट टर्मसाठी कर्ज घेते, म्हणजे डिपॉझिटची अमाऊंट घेते. मग ज्यावेळेस ही डिपॉझिटची अमाऊंट घेते त्यावेळेस त्या कंपनीला काळजी घेणं गरजेचं असते की आपली क्रेडिट रेटिंग चांगली यावी. मग ती क्रेडिट रेटिंग देणाऱ्या काही एजन्सी असतात, मग त्यांनी चांगली रेटिंग दिली तर लोक आपल्या कंपनीचे शेअर्स, आपल्या कंपनीचे डिपॉझिट स्वीकारतील. बरोबर आहे का. म्हणून क्रेडिट रेटिंग ऑब्टेन करणं, पतपात्रता ऑब्टेन करणं खूप गरजेचं असतं. मग ती कंपनी किती पतपात्रता मिळाली आहे, किती क्रेडिट रेटिंग मिळाली, AAA+ आहे, BBB आहे, C आहे, ती सर्व सर्क्युलरवर मांडत असते आणि ते सर्क्युलरवर त्यांना मेन्शन करावं लागतं. ठीक आहे, क्रेडिट रेटिंग एजन्सीकडून किती क्रेडिट रेटिंग मिळाली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा पॉइंट आहे अपॉइंट डिपॉझिट ट्रस्टी. डिपॉझिट ट्रस्टीची अपॉइंटमेंट करणे. आता डिपॉझिट ट्रस्टी कोण असतो पहा, या ट्रस्ट शब्दामध्येच एक विश्वास दडलेला आहे. ट्रस्ट म्हणजे काय, विश्वास, आणि ट्रस्टी म्हणजे विश्वस्त संस्था. ही विश्वस्ताची नियुक्ती केली जाते. कुणाकडून केली जाते, कंपनीच करते. कुणासाठी करत असते, जे लोक आपल्या कंपनीमध्ये डिपॉझिट म्हणून काही अमाऊंट ठेवणार आहेत त्या ठेवलेल्या अमाऊंटचं संरक्षण व्हावं म्हणून एका ट्रस्टची नेमणूक केली जाते. त्याला ट्रस्टी म्हटलं जाते. ती डिपॉझिट ट्रस्टी असते. मग ती डिपॉझिट ट्रस्टी काय काम करते, जे डिपॉझिट होल्डर असतात आणि जी कंपनी असते त्यांच्यामधील एक विश्वासू दुवा म्हणून काम करत असते. लिंक बिटवीन डिपॉझिट होल्डर अँड कंपनी, इट इज कॉल्ड ॲज डिपॉझिट ट्रस्टी. म्हणून डिपॉझिट ट्रस्टीची नेमणूक त्या कंपनीला ज्यावेळेस ही प्रोसेस पूर्ण करावी लागते त्या प्रोसेसमध्ये डिपॉझिट ट्रस्टीची नियुक्ती करावी लागते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे टेक डिपॉझिट इन्शुरन्स. ठीक आहे. आता डिपॉझिट ट्रस्टीची नेमणूक केली, मग इन्शुरन्स कशासाठी, डिपॉझिट इन्शुरन्स कशासाठी. इन्शुरन्सचा अर्थ माहिती तुम्हाला, इन्शुरन्स म्हणजे विमा. हा विमा करार केला जातो. कुणासोबत केला जातो, एका विमा कंपनी सोबत केला जातो. बरं ठीक आहे. आता डिपॉझिट ट्रस्टीची नेमणूक केली, मग इन्शुरन्सची काय गरज आहे, जर कंपनी लॉसमध्ये गेली आणि कंपनी त्या डिपॉझिटचे पैसे परतफेड करू शकली नाही तर ती इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई त्या डिपॉझिट होल्डरला देते. म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये कंपनीचा लॉस नाही आणि त्या डिपॉझिट होल्डरचा देखील लॉस होऊ नये म्हणून डिपॉझिट इन्शुरन्स काढला जातो. त्या डिपॉझिटच्या अमाऊंटवर इन्शुरन्स काढला जातो. एकंदरीत आपण डिपॉझिट घेतल्यावर इन्शुरन्स काढावाच किंवा कोणत्याही कारणासाठी आपण इन्शुरन्स काढतो. इन्शुरन्सचा सर्वसाधारण अर्थ होतो विमा, आणि विमा म्हणजे नुकसान भरपाई. आपली जर भविष्यामध्ये काही नुकसान होईल अशी जर शाश्वती असेल किंवा होऊ नये त्याच्या काळजीपोटी आपण इन्शुरन्स काढत असतो. ठीक आहे. मग आपण एखादी अमाऊंट बँकेमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये ठेवतोय तर मग त्या कंपनीतली अमाऊंट सुरक्षित राहावी म्हणून आपण एक इन्शुरन्स काढत असतो, आणि ती इन्शुरन्स देखील ती कंपनीच ग्वाही देते की आम्ही तुमचा इन्शुरन्स काढून देऊ. आणि ती ग्वाही, ती करार कधी केला जातो, ज्यावेळेस इश्यू ऑफ सर्क्युलर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट केलं जातं. ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध केली जाते किंवा ज्यावेळेस सर्क्युलर प्रसिद्ध केलं जातं त्याच्या अगोदर 30 दिवसांनी त्या कंपनीने काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की आम्ही या कंपनीचा इन्शुरन्स काढणार आहोत, आणि जेणेकरून आम्ही ती अमाऊंट डिपॉझिट होल्डरला परत केली नाही तर इन्शुरन्स कंपनी ती अमाऊंट परत करेल. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. पण आता नेक्स्ट पॉइंट आहे फाईल अ कॉपी ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ऑर सर्क्युलर विथ ROC.
आता आरओसी कोण असतो? आरओसी मीन्स रजिस्ट्रर ऑफ कंपनी, कंपनीचा रजिस्ट्रर. रजिस्ट्रर म्हणजे कोण? नोंदणी अधिकारी. बरं, हे नोंदणी अधिकारी काय करतो? मग नोंदणी अधिकाऱ्याकडे काम असतं की जर कंपनीचे काही डॉक्युमेंट असतील, काय कागदपत्रे असतील, ते कागदपत्रे डॉक्युमेंट चेक करण्याचं काम हे त्या आरओसी कडे म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याकडे असते. मग हे नोंदणी अधिकारी जे काही तुम्ही सर्क्युलर काढताल, ऍडव्हर्टाइजमेंट काढताल, ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिकसाठी असते आणि सर्क्युलर मेंबरसाठी असते. मग तुम्ही पब्लिकसाठी डिपॉझिट पब्लिक डिपॉझिट ठेवत असाल किंवा मेंबर डिपॉझिट ठेवत असाल आणि त्यांच्यासाठी कंपनी सर्क्युलर किंवा ऍडव्हर्टाइजमेंट काढत असाल तर त्याची कंपल्सरी एक प्रत अगोदर आरओसी कडे देणं बंधनकारक असतं. जर आरओसी कडे ती प्रत दिली नाही आणि पब्लिश केली तर त्याच्यामध्ये काय त्रुटी निघाल्या, काय चुका निघाल्या तर त्या समजणार नाहीत. म्हणून ती अगोदर एक प्रत आरओसी कडे देणं बंधनकारक असतं. ठीक आहे. आणि आरओसीने त्याला मान्यता दिली तर मग ते आपल्याला जाहिरात किंवा परिपत्रक प्रसिद्ध करावं लागतं. आणि ते परिपत्रक प्रसिद्ध केलं तर 30 दिवसामध्ये, ठीक आहे, आरओसी कडून मान्यता मिळाल्यानंतर 30 दिवसामध्ये आपण ते 30 दिवसानंतर ते परिपत्रक काय करत असतो? प्रसिद्ध करत असतो. एखाद्या न्यूजपेपरला किंवा एखादी जाहिरात करून ते आपण परिपत्रक प्रसिद्ध करतो आणि त्यानंतर त्या परिपत्रकाची, त्या ऍडव्हर्टाइजमेंटची किंवा सर्क्युलरची प्रत आपण काय करत असतो? त्या मेंबरसाठी किंवा त्या पब्लिकसाठी इश्यू करतो आणि इश्यू केल्यानंतर ते ऍडव्हर्टाइजमेंट सर्क्युलर त्या कंपनीच्या वेबसाईटवर टाकत असतो. वेबसाईटवर टाकले की सर्व लोक त्या वेबसाईटवर जाऊन पाहतात की या कंपनीला डिपॉझिट विक्री करायची आहे, आपण त्या कंपनीमध्ये डिपॉझिट अमाऊंट करू शकतो, असं लोकांना त्या वेबसाईटमुळं किंवा त्या ऍडव्हर्टाइजमुळं माहिती होते. पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कलेक्ट ऍप्लिकेशन फॉर्म अँड मनी. आता ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रोसेस असते, लोक ते ऍडव्हर्टाइजमेंट पाहून त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन पाहतात की या कंपनीला डिपॉझिटची गरज आहे, आपण याच्यामध्ये डिपॉझिट म्हणून अमाऊंट ठेवू, परंतु किती अमाऊंट ठेवणार आणि त्याच्यासाठी फॉर्म कुठे मिळेल ती देखील सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. म्हणून ते ऍप्लिकेशन फॉर्म भरतात आणि त्या फॉर्म सोबत ऍप्लिकेशन मनी देखील भरतात. मग ते ऍप्लिकेशन मनी घेण्याचं काम हे कंपनीच्या बँकर्सचं असतं. मग कंपनी काय करते? त्या बँकरला आदेश देते की तुम्ही त्या ऍप्लिकेशनचा मनी घ्या. मग आपण जे लोक डिपॉझिटचं ऍप्लिकेशन करतात आणि मनी देत असतात ते काय करतात? त्या बँकेमध्ये पेमेंट करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असते इश्यू ऑफ डिपॉझिट रिसिप्ट. आता त्या लोकांनी ऍप्लिकेशनसाठी मनी भरला, पेमेंट केला असेल तर त्यांना रिसिप्ट मिळायला पाहिजे. मग लगेच त्यांना रिसिप्ट मिळत असते, पोच पावती म्हणून सुरुवातीला मिळते की त्यांनी इतकी इतकी अमाऊंट डिपॉझिट म्हणून या कंपनीमध्ये भरली. ठीक आहे. मग त्यांना रिसिप्ट, काहीतरी त्यांना ठेव पावती मिळाली पाहिजे. आणि ही ठेव पावती कधी मिळाली पाहिजे? ज्या दिवशी ते पैसे ठेवतात त्या दिवसापासून 21 दिवसामध्ये ठेव पावती मिळाली पाहिजे. डिपॉझिट रिसिप्ट 21 दिवसामध्ये मिळाली पाहिजे, अशी कंपनी कायदा 2013 सेक्शन 73 to 76 मध्ये तरतूद केलेली आहे. जर 21 दिवसामध्ये पावती नाही दिली तर त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाते. म्हणून तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये अमाऊंट डिपॉझिट म्हणून ठेवली तर 21 दिवसामध्ये त्याची पावती घेणं बंधनकारक असतं. त्यानंतर क्रिएट चार्ज ऑन ऍसेट. आता ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ऍसेट चार्ज केला जातो, ऍसेटवर चार्ज केली जाते. ठीक आहे. मग काय चार्ज? पहा, आता काही लोकांना विश्वास नसतो की ही कंपनी आपले पैसे परत देईल का नाही, किंवा आपल्या व्याजाचे पैसे देईल का नाही, गॅरंटी नसते. म्हणून ते लोक सुरक्षित डिपॉझिट ठेवतात, सिक्युअर डिपॉझिट ठेवत असतात. मग त्या सिक्युअर डिपॉझिटवर कंपनी काय करते? ऍसेट चार्ज करते. मग ऍसेट कसा चार्ज करत असते? तर ती कंपनी, जी कंपनीची कोणतीही मालमत्ता असेल, कोणतीही ऍसेट असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल, तितकी अमाऊंट त्या डिपॉझिट होल्डरच्या नावाने तात्पुरती करत असते. म्हणजे त्या ऍसेटवर त्या डिपॉझिट होल्डरचा बोजा टाकून घेते, म्हणजे जेणेकरून त्या डिपॉझिट होल्डरची अमाऊंट सुरक्षित व्हावी त्यासाठी ऍसेट चार्ज केली जाते. मग कोणत्या डिपॉझिटवर ऍसेट चार्ज केली जाते? तर सिक्युअर डिपॉझिटवर
ॲसेट चार्ज केली जाते आणि ती किती दिवसामध्ये ॲसेट चार्ज करावी तर 30 दिवसामध्ये. ज्यावेळेस कंपनी डिपॉझिट स्वीकारते, ज्यावेळी डिपॉझिटची अमाऊंट कंपनी स्वीकारते त्या दिवसापासून 1 महिन्यामध्ये कंपनीने त्या कंपनीच्या ॲसेटवर चार्ज लावला पाहिजे सिक्युअर डिपॉझिटसाठी. ठीक आहे, अशी देखील तरतूद कंपनी कायदा 2013 मध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मेक एंट्रीज इन रजिस्टर ऑफ डिपॉझिट. पहा आता डिपॉझिटचं रजिस्टर म्हणजे काय, डिपॉझिटची नोंदवही. या डिपॉझिटच्या नोंदवहीमध्ये डिपॉझिट किती ठेवले, कुणी ठेवले, त्याचं नाव काय, त्याचा ॲड्रेस काय, किती अमाऊंट ठेवली, त्याचा इंटरेस्ट रेट किती, ही सर्व अमाऊंट त्या नोंदवहीमध्ये नोंदवणं बंधनकारक असतं. मग हे कोण नोंदवत असतं तर कंपनीचा जो काही नोंदणी अधिकारी आहे, रजिस्टर आहे, तो नोंदवत असतो. त्याच्यापर्यंत तितकी इन्फॉर्मेशन पोहोच केली पाहिजे. ठीक आहे, आणि ते 7 दिवसामध्ये 7 days फ्रॉम द ॲक्सेप्ट ऑफ डिपॉझिट, ज्या दिवशी डिपॉझिट स्वीकारली आहे त्या दिवसापासून 7 दिवसामध्ये त्याचं रेकॉर्ड रजिस्टर ऑफ डिपॉझिट मध्ये गेलं पाहिजे. त्याचं नाव ठेवीदारांच्या नोंदवहीमध्ये गेलं पाहिजे. ज्या व्यक्तीने कंपनीमध्ये डिपॉझिट म्हणून काय अमाऊंट ठेवली असेल त्या व्यक्तीचं नाव येते लक्षात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फाईल रिटर्न ऑन डिपॉझिट. पहा पुढचा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे 15वा पॉईंट. ज्यावेळेस पूर्ण प्रोसेस पूर्ण केली जाते, डिपॉझिटची प्रोसेस पूर्ण होते, त्याचं नाव रजिस्टर ऑफ डिपॉझिटमध्ये नोंदवलं जातं. त्यानंतर मग त्याची एक फाईल रिटर्न ऑफ डिपॉझिट हे विवरणपत्र हे ROC कडे सादर करणं बंधनकारक असतं. मग ते कधी सादर केलं जातं, ज्या दिवशी कंपनी ठेव म्हणून काही अमाऊंट ठेवल आणि ते वर्ष कधी संपतं, 31 मार्चला वर्ष संपत असतं. मग 31 मार्च पर्यंत किती अमाऊंट कंपनीने ठेव म्हणून ठेवली, किती अमाऊंट डिपॉझिट म्हणून ठेवली 31 मार्च पर्यंत, ती सर्व डिटेल कंपनी काय करत असते 30 जून पर्यंत त्या ROC कडे पाठवते. ठीक आहे, 30 जून पर्यंत ती माहिती त्या ROC कडे पाठवणं बंधन. प्रत्येक वर्षी 30 जूनला डिपॉझिटची जी डिटेल असते 31 मार्च पर्यंत ती विवरणपत्र सादर करणं गरजेचं असतं. ती फाईल रिटर्न त्या ROC कडे पाठवणं बंधनकारक असतं. पहा आपण या डिपॉझिटच्या टॉपिकमध्ये इतकंच पाहत आहोत की कंपनी ज्यावेळेस लोकांकडून डिपॉझिट स्वीकारते आणि कंपनी ज्यावेळेस मेंबर्स कडून डिपॉझिट स्वीकारते त्यावेळेस कंपनीला कोणती प्रोसेस फुलफिल करावी लागते. प्रोसेस सेमच आहे, फक्त त्याच्यामध्ये बदल इतकाच आहे. ज्यावेळेस कंपनी लोकांकडून म्हणजे पब्लिक कडून डिपॉझिट स्वीकारते त्यावेळेस त्या कंपनीला ॲडव्हर्टाइजमेंट इश्यू पब्लिश करावी लागते आणि ज्यावेळेस ती कंपनी मेंबर्स कडून डिपॉझिट स्वीकारते त्यावेळेस त्या कंपनीला सर्क्युलर पब्लिश करावं लागतं. या 2 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर बाकीची सर्व प्रोसेस सेम आहे. ठीक आहे, फक्त तिथं हेडिंग चेंज करा आणि पब्लिकसाठी असेल तर ॲडव्हर्टाइजमेंट आणि मेंबरसाठी असेल तर सर्क्युलर असं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. धन्यवाद.